हॅलो हॅलो चला टाळकरी हॅलो 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 हा श्री हरी हॅलो हे पहा आज या ठिकाणी मौजे जौरातवाडी भैरवनाथ आणि जानबाई देवीचा कळशार आहे आणि प्राण प्रतिष्ठापना आज सोहळा संपन्न झाला। त्यानिमित्तानं त्या दोन्ही मंडळाचा सामना आयोजित केलेला आहे आणि आमच्या मंडळाकडून जौरातवाडी ग्रामस्थ मंडळांना आम्हाला या भरवण्याच्या माध्यमातून आम्हाला सेवा करण्याची संधी प्राप्त करून दिली, त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं सतत ऋणी आहोत। आणि सामना हा 4 वेद 6 शास्त्र आणि 18 पुराण हा शास्त्राचा राहील। त्याच पद्धतीने बघाशी महाराजांना पण सांगितलं जेणेकरून सेवा करताना मुखातून वेडे वाकडे किंवा एखाद्यावर चिखलफेक होऊ नये त्या उद्दिष्टाने याला तुम्ही कार्यक्रम करा। तेव्हा आतापर्यंत जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला शांततेचे सहकार्य दिले, तसंच इथून पुढे सुद्धा आमचा रंगीत संगीत कार्यक्रम होणार आहे, त्याही कार्यक्रमाला आपण शांततेचे सहकार्य द्यावे आणि आमचा कार्यक्रम आम्ही चालू करतो। श्री हरी ओम नमो जी आत्या ओम नमो जी आत्या वेद प्रतिपदा जय जय ससंवेद आत्मरूपा देवा तुझं गणेशू देवा तुझं गणेशू सखर कमठी प्रकाशू मने निवृत्ती दास उधारी जोजी आकार चरण युगला उतार उदर विशाल मकर महामंडल मस्तकाकार शब्द ब्रह्म खवळले ते मीरा गुरु कृपेने मिले अवधार आता भिडल विलासी जे चतुर्यार्थ कला कामिनी श्री शारदा विश्वमोहिनी नमिनी वसुदेव सुतं देव कंसचुरेव सुतं देव कंस चानुया महेदरम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु धर्माची मूर्ती धर्माची मूर्ती धर्माची मूर्ती पाप
हॅलो चला टाळकरे हे पहा सीताराम विठ्ठल जानकर यांच्याकडून या भारुडाला 201 रुपयाचं पारितोषिक दिले तरी मंडळ आपले सदस्य बरे श्री हरी ओम नमो शिव हर शिव महादेवा ओम नमः शिवाय शिव महादेवा ओम नमः शिवाय शिव महादेवा ओम नमः शिवाय शिव महादेवा आणि उपकार करून या जीव काय केलं महाराज अवतार धरील सोपा मंत्र राम नाम सोपा मंत्र राम नाम सोपा मंत्र राम नाम आणि तेने होई सर्व काम साधनाचा श्रम तो जड जीवा उद्धारिले जड जीवा उद्धारिले जड जीवा उद्धारिले आणि काया माझी सोपी केले नाम जप वाहिले अवघे तिने लोकी ओम नमो शिव बड़े साधन उत्तम उत्तम साधन उत्तम उत्तम धर्म साधन उत्तम उत्तम आणि अवघा निवारीला श्रम गातो तुमचे नाम वंदुकिनी अवतार धरून या सहज अवतार धरून या सहज अवतार धरून या सहज आणि उद्धार केला या जड जीवाचा एका जनार्दनी नामाचा काय केलं
हा महाराज पत्र पत्र धन्याला वैकुंडी नाद तोला वैकुंडी नाद हॅलो चिरंजीव शिवाजी पंत ठाणेदार वस्ते देवपूर आत्माराम पंत यांचा आशीर्वाद हा पत्रन्यास कारण बोला तुम्हाला त्या गावची सगळ्यां 100 वर्षाची देवर पाठवली बर बर कलम तपशील गावची आबादी करावी काम क्रोध रेद यांच्या कोणी अशा मनुष्या यांची संगत धरू नये नाही धरू. सदा स्वधर्म वागणूक ठेवणे शांती क्षमा दया असं देणे ज्ञान वैराग्य भजनी पूजने आदर ठेवणे ही कलमे कबूल होऊन तुम्हाला रवाना केली हे विसरून तुम्ही सदरीचा न अनुसरून वाईट वागणुकीचा जर रस्ता काढाल तर परिणाम सदरीच्या कलमास ना अनुसरून वाईट वागणुकीचा रस्ता काढाल तर परिणाम बाधक होईल साहेब राणे एका जनार्दनी सर्व हे आशीर्वाद पत्र महाराज बोला पत्र पाठवलं तुम्ही हा पत्ता टाकताय टाका टाकायचं होय? टाका टाका बर पत्ता नाही टाकला तर पत्र पोचणार नाही असं ते म्हणजे सगळ्यांचं म्हणणं असतं नाही का बरोबर आहे मूळ नाम हा मुक्काम पोस्ट निरंजनपूर जिल्हा लक्षपूर हा. प्रांत मानवदे देश ब्रह्मदेश बर शास्त्रपती तिकीट घ्यावे आत्मप्रती तिकीट लावावे बर. गुरु मंत्राचा त्यावर शिक्का मारावा मन हा पोस्टमन जाणावा 1 लाख रुपये रेल्वे तनकायाची गाडी हा. सद्गुरू हा साय स्टेशन मास्तर जाणावा आणि उतरण्याचे ठिकाण अमरपूर मीनाथा घरचा नहार करतो जहार मीनाथा घरचा नहार करतो नहार करतो जहार नाथा घरचा नहार करतो महाराज
हा जागे व्हाल जागे व्हावे कशासाठी तशासाठी नाही का हा. तशासाठी. जागे व्हावे कशासाठी बर. ताळाच्या लाडाला आपल्या पाठी बरोबर महाराज बर बर ऐका ना हो हो जागे व्हावे कशासाठी ताळाच्या लाडाला आपण पाठी मी नाथा घरचा महार करीतो जा 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 शेड विकार माझले फार काय म्हणताय शेड विकार माझले फार शेड विकार माझले फार महाराज कोणालाच चरण कर असं आहे का? भक्ती भावाचा ठेवावा जोरा बोधाशी 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 विचार हा याचा आपल्या साथीदार काय म्हणताय या नगरातील पळवतील चोर अरे 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 आणि निश्चय करा तुम्ही निश्चय बुवा बोला मगाची बुवानी सांगितलंय काय सांगितलं लय दिवसानं बुवा मिळाला 6 महिन्याला नाही का लय दिवसाला पहिलीच गाठ आहे आपली. हा, मग त्या पद्धतीनेच होऊ द्या आशा कृष्ण ईशावासना बरोबर भगवंती आणि कल्पना अरे, या चंद्राविषयी मारण्या काय म्हणताय काय घ्यावं बुवा हा अरे घ्यावे तलवार बुवा घ्यावे विश्वनाथ करी विनवणी काय करे विश्वनाथ करी विनवणी हा सद्गुरु देवाना ध्यानी वाजवा 84 फेरी जाईल चुकली हा आणि झाला पहार बुवा झाला पहार हो हॅलो आणि पिंगा ग बाई पिंगा कसं आणि पिंगा ग बाई पिंगा वाजवा आणि आईगा भांगड भिंगा संतांची सांडण
पिंगा पिंगा आणि अवघा भांगड गुलाब आणि कायावाचा गुरुचरणी पिंगा आणि पिंगा ग बाई पिंगा आणि अवघा भांगड गुलाब गुरुचरणी पिंगा आणि पिंगा ग बाई पिंगा आणि अवघा भांगड गुलाब महाराज जय हरी. राम कृष्ण हरी. सामना आहे नाही का? हो सामना आहे. आता सामना म्हटल्यानंतर प्रश्न उत्तर झालंच पाहिजे नाही का? हो झालंच पाहिजे. आज समोरचा विवाद ज्ञान होतो हो आणि आज उत्तर मिळतील अशी आशा आहे. हो तर आता त्यांच्या नजरेमध्ये आपल्याला एक शंका आली आहे. भक्ती सोपानाच्या पायऱ्या. भक्ती सोपानाच्या पायऱ्या. पायऱ्या. तर आपण नावं ठेवा जरा. नाही सांगूया की. नाही सांगूच तू. मी काय म्हणतोय सांगूया. जर नाही पटल्या तर परत आणखी सांगू. बरं ठीक आहे सांगा. महाराज भक्ती सोपानाच्या पायऱ्या 9 आहेत बरं का. पायरी नंबर 1 श्रवण, 2 कीर्तन, स्मरण, वंदन, अर्चन, 5 सेवन, दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. ह्या भक्ती सोपानाच्या 9 पायऱ्या आहेत. प्रश्न तर पटवून घेतलेला आहे तर तुम्हाला उत्तर देणार. हो हो. आता तुम्ही काहीतरी विचारा. नाही तसं नव्हतं का? हा तुम्हीच विचारा. विचारतो. हा विचार. रामायण काळ बरं का. हा रामायण काळ बर म्हणजे रामाचा काळ. अगदी बरोबर बोला. रामाच्या काळात शूद्रांना भक्ती करण्यासाठी हे परवानगी नव्हती. बर पण तरी सुद्धा त्या श्रीरामांच्या काळामध्ये हा एक अशी जात होती. बर त्या जातीला ब्राह्मण जातीबरोबर दर्जा दिला जायचा. असं होतं का? हो बर बघा शूद्र असून सुद्धा बर एका जातीला ब्राह्मण जातीचा दर्जा दिला जायचा. ती जात कोणती? दर्जा देण्याचं कारण काय? तुम्हाला म्हणायचं का? हो सांगतील महाराज. शंका नंबर 2. बर विचारा.
अंबिका तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. हाय की माहिती आहे हो. की अंबा अंबिका वगैरे वगैरे. त्या अंबिकेला एक वर आला होता, काय आला होता? वर दिला होता वर. मला वेगळं ऐकायला आलं म्हणून म्हटलं. की तू जर युद्धामध्ये भाग घेतलास बर. तर तुझं नाव लौकिक वाढेल. अगदी बरोबर. बघा शंका, व्यवस्थित ऐका. व्यवस्थित ऐकतील आणि तुम्हाला उत्तर पण मिळेल बरं का. हो. हा अशाच विचारणार. बोला. अंबिकेला एक वर दिला होता काय दिला होता? की युद्धामध्ये तुझं नाव लौकिक वाढेल. बर. मग तो वर दिला कुणी? असं मला बघा. हा. तो वर कोणी दिला? हा. आणि त्याची जी फलप्राप्ती झाली ती पण तुम्हाला मी सांगून टाकतो, म्हणजे सोपं जाईल. सांगतो. हा. त्याची जी त्या वर दिला होता त्या वराची फलप्राप्ती कुठे झाली ते सांगतो. बर. ज्या वेळेला भीष्माला मारला, बर. बरोबर का, अगदी त्यावेळेला बरोबर. श्रीखंडी म्हणून तिथे समोर होता. बर. ठीक आहे. हा. शंका नंबर 2. बर. विचारा. दुसरी विचारा. आता झालं की 2. नाही तीन विचारा की. तुम्ही एक बोला की अजून. आणि मग बोला, माझ्या बोला. पाठ काय ऐकू बुवा. एक बोला फक्त. बरं आपलं मी साधी एक विचारतो. हा, विचार. बुवांना विचारतो. हा. बघा. चतुर्मुखो नच ब्रह्मा. बर. चतुर्मुखो नच ब्रह्मा रस अरुण नच शंकरा अकाल मेघ वर्षती तस्याहम कुलबालिका. महाराज हा श्लोक आहे नाही का? हा, श्लोक आहे. ऐकलं ना का? परत सांगू का? चतुर्मुखो नच ब्रह्मा वर्ष अरुण नच शंकरा अकाल मेघ वर्षती तस्याहम कुलबालिका. या श्लोकाचा अर्थ मराठीमध्ये लोकांना सांगा आणि याचं उत्तर मला श्लोकामध्येच द्या. एक छोटासा प्रश्न. ठीक आहे? चला विठ्ठल.
हॅलो हॅलो नमस्कार रसिकजन हो. सर्वप्रथम तो विघ्नहर्ता बाप्पा याला वंदन करून तुम्हा सर्व रसिक जनांना मानाचा मुजरा. सगळे प्रेक्षक वर्ग जागे आहेत का? महिला मंडळ थोडेसे आहेत का? महिला मंडळ जर नृत्य आवडलं असेल तर सगळेजण एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. महिलांकडनं टाळ्याला म्हणजे झालं बाया. झोपून कसा जाऊपर्यंत म्हणजे झालं. चला रसिक हो, असं म्हटलं जातं कोणतेही कार्य जर का सिद्धीवयास न्यावायचं असेल, कोणतेही कार्य जर का पूर्णत्वाकडे न्यावायचं असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपला लाडका बाप्पा ह्याचं स्तवन करणं, स्तुती करणं अत्यंत गरजेचं असतं, जेणेकरून तो बाप्पा आपल्या सर्वांना भरभरून असा आशीर्वाद देईल आणि आजचा आपला सोहळा अगदी निर्विघ्नपणे पार पाडेल. तर सुरुवातीला तर गणनायकाची वंदना होईल, त्याची स्तुती होईल, त्यानंतर खऱ्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. तर सुरुवातीला त्या गणपतीची स्तुती होईल. त्या गणपतीचं आगमन होताना सगळेजण एकदा जय घोषामध्ये माझ्यासोबत गणपती बाप्पा. चला गणपतीचं आगमन झालं, गणपतीची स्थापना झाली. त्यानंतर आता गणपतीच्या पूजेला जाताना सखीची तयारी कुठपर्यंत आली एकदा तिला विचारून बघते. सखी काय ग? अगं गणपतीच्या पूजेला जायचं आपल्याला. हो, गणपतीच्या पूजेला जायचं आहे. मग गणपतीच्या पूजेला जाताना आज तू काय घेतलंस? मी गणपतीच्या पूजेला जाताना घेतलंय पूजेचं ताट आणि नैवेद्य म्हणून उकडीचे मोदक घेतलेत. म्हणजे नेहमीप्रमाणे गणपतीला प्रिय असे उकडीचे मोदक घेतलेस आणि निघालीस पूजेला. हो. माझीही तयारी झाली बरं का. काय घेतलं आहेस गणपतीच्या पूजेसाठी? गणपतीच्या पूजेसाठी प्रथमतः मी पंचारतीचा ताट घेते आणि नैवेद्य म्हणून मी सुद्धा नेहमीप्रमाणे गरम गरम असा तुपातला शिरा घेतला आणि मी निघाली पूजेला. म्हणजे तयारी झालेली आहे. हो, तयारी झाली. निघूया तर मग. चला सुरुवातीला गण. अगं तुला माहितीये ना काय ग? मी गणपतीची पूजा वेगळ्या पद्धतीने करते. अगं मला माहितीये, पण इथं बसलेल्या जनसमुदायाला कुठे माहितीये तेव्हा? ऐक तर मग एकदा दाखव. गण गण गणपती गजमुख मंगल किटकिट 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 वंदन वक्रतुंड साई नाथा विघ्न हरण सुख करण धागे धागे धुम तुडंग तुडंग धागे तुडंग तुडंग धागे तुडंग तुडंग धागे. सुंदर. तर मग निघूया, उशीर झालाय. सुरुवातीला गण. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान
रूप गणेशाचे हे तीन देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तीन देवाचे जन्मस्थान ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तीन देवाचे हॅलो, चला तर रसिक प्रेक्षक हो, कलेच्या नियमाप्रमाणे गण झाला म्हणजेच गणपतीला वंदन झालं. गणानंतर येते ती सर्वांची लाडकी अशी गवळण. चला तर मग त्या श्रीकृष्ण परमात्म्याची भक्ती करूया, त्याच्या भक्तीमध्ये लीन होऊया आणि कार्यक्रमाला पुढे जाऊया. हॅलो हॅलो हॅलो, काय करायचं पुन्हा Thank you.
हे पहा, भैरवनाथ निनाळदेवी नाट्यरूपी भारुड भजन मंडळ मौजे काळगाव यांच्याकडून या गवळणीसाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय.
वाल्मिक स्वामी नाट्यरूपी भारुड भजन मंडळ यांच्याकडून सुद्धा माझे पानेरी यांच्याकडून सुद्धा 101 रुपयाचं पारितोषिक आले. तरी मंडळ आपला सतत आभार. अंकुश भरत जांभे यांच्याकडून आत्ताच्या गवळींसाठी 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. मंडळ त्यांचं आभारी आहे. धन्यवाद. थँक्यू. राम राम मंडळी. जेवलाय का नाही? आहे ना साहेब? हा जुडवेला. आपल्या राजाचं नाव तामिलपूर नगरीचा तामिलपूर नगरीचा मनोहर राजा याच्या आम्ही द्वारपाळ आहोत. यांच्याने द्वारपाळ आहोत. नक्की का? होय होय. बर. मग आता राजा येईपर्यंत आपण पारा व्यवस्थित ठेवला पाहिजे. होय होय होय. बरं ना? हा हा. हा काय बोले? सुरगारे, हो काय झालंय आता पाकिस्तान मध्ये युद्ध चालू झालंय. हो त्याच्यामुळे बंदूक पाहिजे. म्हणून तर घेतली ना. तलवारी ठेवल्यात पाठीमागे. समोरच्या पण जुडवेला माहितीच आहे काय चाललंय ते आता आताच्या ह्या गांध्याच्या. हा जुडवेला आपण एखादा देवाच्या मूर्ती स्थापन झाल्या बरोबर. मग आपण एखादा काही आभार घेऊ ना. आपण झालंच पाहिजे. मी घेतो का? होय. घेतोस? नाही, नाही, घ्या, घ्या. आर मग असं बर. हा संसाराचा धंदा धंदा केला जन्म. संसाराचा धंदा धंदा केला जन्म. संसाराचा धंदा धंदा केला जन्म. संसाराचा 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 धंदा केला भगवंताचं नाम तुम्हाला त्याच्या हमायामध्ये घुसला बरं का. आणि मरणाच्या वेळी त्याला सुद्धा हरिनाम घेण्याची बरोबर आहे. आणि त्याच्या अगोदर काय करत होता? काय करत होता? हमायामध्ये जायच्या गुरपडला जात होता. काय राम नाम म्हणता जाऊ माझा प्राण. राम नाम म्हणता म्हणता जाऊ माझा प्राण. राम नाम म्हणता म्हणता जाऊ माझा प्राण. राम नाम म्हणता म्हणता जाऊ
अरे काय चालवलं आहे या नगरीमध्ये? तुला काय ऐकायला भेटलं? अरे आनंदी आनंद माझ्या देवाचं नामस्मरण चाललेलं आहे. मग हे जर आमचं काम आहे तेच आम्ही करतोय. खरोखर आपल्या ह्या नगरीमध्ये अनेक मंदिरे आपण बांधली, अनेक देवांचा जैन उद्धार केला. हो, आजपर्यंत आपल्या नगरीमध्ये असं कोणतंही कार्य असं अपुशकून घडलं नाही. बरोबर आहे ना. अगदी आनंदी आनंद. त्याचप्रमाणे हा, आज या आपल्या नगरीमध्ये रत्नजडित मूर्ती, आपल्याला या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करायची आहे म्हणजे झालं. चालेल ना. मग त्या मूर्तीची तयारी करा म्हणजे झालं. चला चला. त्या आपली असणारी रत्नजडित मूर्ती हा, त्या ठिकाणी आणा म्हणजे झालं. आणतो. आणि ती मूर्ती आपण ती मूर्तीची प्राण प्रतिष्ठा करू म्हणजे झालं. चला. हा, चला. असणारी ती आपली मूर्ती, हा, रत्नजडित मूर्ती असणारी, तिच्यावर पारा ठेवा म्हणजे झालं. अहो ठेवणार ना. ए माझं जुडवाला हाताला कुठं आलं? हा, हे तर चाललंय मुस्लिम पाकिस्तान तिकडे कुठं तरी घुसा. त्या मूर्तीवरती अगदी कडी कोट पारा ठेवा म्हणजे झालं. हो माणूस. मी माझ्या महालामध्ये आराम करतो म्हणजे झालं. बर, चालेल.
द्वारपाल द्वारपाल हो सेवक हो हे कुणाचा सेवक कुणाला पण सेवक म्हणतोय झोपत नाही आला काय हा द्वारपाल हा आम्हाला माहित आहे हा आम्हाला काही सांगायची गरज नाही बर मग तुम्ही सेवक म्हणता म्हणजे कुणाचा द्वारपाल हा या नगरीमध्ये हा त्या मनोहर राजाने एक असं भव्य दिव्य मंदिर उभारलेलं आहे हो द्वारपाल हा आणि त्या मंदिरामध्ये हा हिरे आणि रत्न जडित अशी मूर्ती बसवलेली आहे हा हे जोडीवाल्या इकडे ये द्वारपाल हा तुम्ही पारावरती आहात हो आमच्या लक्षात आलं मनोहर राजाला तुमच्या जाऊन सांगा हा तुम्हाला वीर राजाने आमंत्रित केलेलं आहे बर जशी आपली आज्ञा आणि जर का विचारलं हा काय म्हणून आमंत्रित केलेलं आहे हा त्यांना तुम्ही स्पष्ट भाषेत सांगा हा दडग काही ठेवू नका बर काय सांगणार आपल्या मंदिरामध्ये हिरे आणि रत्न जडित अशी मूर्ती बसवलेली आहे ना बर ती मूर्ती वीर राजाच्या लक्षात आलेली आहे आणि त्या वीर राजाचं लक्ष आहे आपल्या मूर्तीवरती बर ती मूर्ती काय आपणास लाभू देणार नाहीत जा मग तुम्ही काय पहिली पूजा तुम्ही करायची म्हणता का त्यांना तुम्ही बोलावून घ्या बर बोला जोरपाल बाहेर एक वीर राजा आलेला आहे म्हणजे बाहेर एक वीर राजा आलेला आहे हो येण्याचं कारण काय ते बोलतात मूर्ती बसवले आणखीन मूर्तीमध्ये हिरे काहीतरी असं जमा करून ठेवले मूर्ती दिसते त्यांना मग त्यांचं काय म्हणणं काही समजलं नाही मला अरे ती तर मूर्ती हा रत्न जडित हिऱ्याने ती मी मडवंशाने त्या मंदिरात प्राण प्रतिष्ठा केलेली आहे तिची हो मग त्या वीर राजाचा त्या मूर्तीशी काय संबंध आता तो म्हणतोय की महाराजांना बोलावा गाठ घ्यायची तुमची काय समज आहे ते बघा म्हणजे माझ्याशी त्यांना भेटायचंय हो भेटायचं आहे तर. ठीक आहे चला त्यांना दरबारात लावून द्या म्हणजे झालं मनोहर राजा म्हणजे तुम्हीच ते वीर लक्षात आलं तुमच्या आम्ही सांगण्याआधी तुम्ही फार हुशार झाला अरे हुशार म्हणजे काय मनोहर राजा जे जे काय तुम्ही या तुमच्या नगरीमध्ये केलेलं आहे ना अनेक मंदिरं बारली होय अनेकच्या त्या मंदिरामध्ये प्राण प्रतिष्ठा केल्या अरे अनेक काय हजारो प्राण प्रतिष्ठा परंतु कीर्तीमध्ये केलेले आहे मनोहर राजा तुम्ही विसरला या वीर राजाची तुम्हाला आठवण नाही अरे तोच तो दरवडे खोर अरे चंडाळा अरे पाप्या मी कीर्तीमध्ये हजारो मंदिरांची प्राण प्रतिष्ठा केली अरे सदाव कदा मी पुण्यातच काम करीत आलेलो आहे महाराजा तुम्हाला ठाऊक नाही आज ह्या तुमच्या नगरीमध्ये उभारलेलं मंदिर आणि त्या मंदिरामध्ये बसवलेली प्राण प्रतिष्ठा करून हिरे आणि जडित त्याची ती मूर्ती आहे तीच ती आम्ही न्यायला आलेलो आहे ती आम्हाला पाहिजे आहे अरे एक वेळा मी माझ्या जीवाचा पण लावेन एक वेळा मी माझ्या जीवाचा पण लावेन पण ती मूर्ती तुला मी देऊ शकणार नाही राजा आपले बोबडे बोल जे आहेत ना अजून देखील सुधारा नाही तर माझ्याची गाठ लागेल अरे तूच काय अगदी इंद्रपुरीवर इंद्र आला तरी ती मूर्ती देऊ शकत नाही राजा हे तुझ्या बुद्धिमत्तेला शोभत नाही तुम्ही विसरला आहात अरे
अरे मी तर काही विसरू शकत नाही. अरे तुझ्यात जर असेल दम तर खेळ 2-2 हात. राजा माझ्या ज्या नजरेत येत ना ते कदापि सोडत नाही. अरे तूच काय, अरे तुझ्यासारखे हजारो आले तरी त्याला मी मीठ घालत नाही. धनांनी भरपूर दिसत आहे तुमच्यात. तुम्हाला जर मूर्ती मला द्यायची नसेल तर कशी न्यायची ते मी बघतो. अरे मी सुद्धा पाहते तू कशी मूर्ती नेतो. राजा हा वीर राजा आहे का चोर राजा आहे? हा जोडीदार रे, ओय बक्का घालू. हा गोळी आहे. लोक मंदिर राजा. राहिले ते हा मंदिर वाढत चालले तर मूर्त्या स्थापन करतात. एवढा लाखाचा कार्यक्रम ठेवतात आणि याचं लक्ष कशावर आहे बघितलं का? चोरच आहे की मग. गोळ्या घालील गोळ्या समजायचं पण नाही. राजा ही हिरे आणि रत्नाजडित जी मूर्ती आहे ना हा तिला मी माझ्या नगरीमध्ये स्थापित करतो. अरे तुझ्या नगरीमध्ये स्थापित करायला त्याला पात्रता लागते वीर राजा. त्याला पात्रता लागते. राजा एवढी जर घमंड असेल तर माझ्याशी जरा युद्ध करून बघ. अरे मी मगाशी सांगितलं तुझ्यासारखे माझ्याकडे रोजचे 1000 येतात आणि 1000 जातात. म्हणजे घमंडी सुटत नाही. अरे घमंडीचा प्रश्न उरतोच कुठे. आणि तो ऐकणार देखील नाहीस. अरे माझ्याच कार्यकृतीमध्ये या हाताने या मनाने नुसतंच पुण्याचंच काम केलंय. तू पुण्याचीच काम करत आलास हे तुलाच फक्त माहित आहे. पण मलाही देखील ठाऊक आहे तर किती पुण्याचं काम करतोस. असेल तयारी तर खेळ 2-2 हात माझ्या. होते तयार. राजा अरे मगाशी सांगितलं तुला की तुझ्यासारखे 1000 येतात आणि 1000 जातात. अरे याच हाताने. राजा हे बघ तुला वाटत असेल मी हरलो परंतु माझ्या ह्या असल्याचं मला फार दुःख वाटत आहे आणि त्यासाठी मी 2 पावलं मागे आलो असं समजू नकोस. परंतु या नगरीमध्ये हिरे जडीची मूर्ती बसवलेली आहेस ना तुम्ही घेतल्याशिवाय जाणार नाही. अरे ती तर मूर्ती तुला मी देऊ शकणार नाही. पाहतो तुझा समाचार राजा. सांगितल्याप्रमाणे ह्या मूर्तीवरती जुडीवाल्या राजे वाचलं. राजे वाचलं. तो वीरराजाने आपल्या नगरीमध्ये कसा प्रवेश केला. करत होता. चालत केलं. काय करत होता. काय करत होता. लागताय किती आगून घे. महाराज. राजा मागे गेला कसा गेला माहित आहे का? अरे हम आहे तो हम आहे नाही तर सब पाणी कम आहे. आता हेतून पुढे आता काहीच येणार नाही. मुक्ती सुद्धा येणार नाही. आपल्या नगरीमध्ये कोणी सुद्धा येता कामा नये.
त्या मूर्तीवरती कडीकोट पारा ठेवा म्हणजे झालं. आता तर म्हणताय कोणी येणार नाही माता, आम्ही झोपतो की. कोणी आलं बर परवानगी शिवाय राहत नाही. बर बर चाल. मग आता आलेलं संकट आपल्या नगरीवरच आपण टळवून लावलंय. बरोबर आहे ना. मग आपल्या मनोरंजनासाठी हा, बोलवून घ्या म्हणजे झालं. आमच्या मनोरंजनासाठी. गौरभा. आपण बसून घ्या. द्वारपाल हो येणे केलं सा? अहो तुम्हीच कशासाठी आला सा? तुम्हाला बोलवलंय. आम्हाला बोलवलंय ना? आमची करमणूक हे बघ, करायची. हे शहाणं काम असतं. हो. तू जर अजून कच्चा आहेस. हो. आम्हाला बोलवलंय ना का? तुम्हाला बोलवलंय. चला निघायचं. निघायचं. हा. महाराज तुम्हाला माझा मानाचा मुजरा. ठीक आहे. इथं बोलवण्याचं कारण म्हणजे एकच. आज आम्ही या ठिकाणी आमच्या नगरीमध्ये रत्नजडित मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली आणि त्या मूर्तीवरती आलेलं अपत्य टळून गेलं आणि त्याच आनंद कार्यासाठी आमच्या मनाचं मनोरंजन व्हावं म्हणून तुम्हाला या ठिकाणी मी बोलवलेलं आहे. महाराज हे तर एक प्रकारचं दैव कार्य आहे. हो. आणि तुमची बिबदा टळल्यामुळं तुम्ही जे आनंदित झालेला आहात हा. त्यामुळे ईश्वरही तुमच्यावरती प्रसन्न आहे. हा. आणि महाराज तुमचा आनंद अजून द्विगुणित करण्यासाठी मी सुद्धा इथं उपस्थित झालेले आहे. तुम्ही फक्त आसनस्थ व्हावं. ठीक आहे. मी फक्त तुमच्यासाठी आले. खरंच हो, तुझ्यासाठी आले. तुझ्यासाठी
आले तुला गोविंदा शरण आले तुला गोविंदा शरण आले तुला गोविंदा शरण आले तुला तुझ्यासाठी आले बरनात ए तुझा रे ए तुझा अरे यांची बी द्यायला पाहिजे का नको पैसे बिशे द्यायला का नको हॅलो जाडी मोलाची जाईल माया जाडी मोलाची जाईल माया नका सोडू ना जाऊ मनरा बस बस टायमिंग संपलेला आहे. हे पहा पात्राचा विषय असा आहे, वीरराजानं आताच्या गाण्यासाठी बजरंग गावडे ना शेळके यांच्याकडून
₹50 बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. आणि आपल्या अंकुशजी जांभेकर यांच्याकडून सुद्धा ₹50 आले. धन्यवाद. हे पहा, वीर राजाला ही रत्नजरीत मूर्ती असते ती आपल्या नगरीमध्ये बसवायची असते. त्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठापना करायची असते. तेव्हा ती कोणत्या पद्धतीने तो इथून मूर्ती घेऊन जातो तो समोरच्या मंडळांना आपण दाखवायचं.